नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज या टॉपिकवर कंबाईन पूर्व परीक्षेला जे काही प्रश्न आतापर्यंत येऊन गेलेले आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. पण त्यापूर्वी मूलभूत कर्तव्य या टॉपिकवर आपण एक शॉर्ट मध्ये सगळी माहिती बघून घेऊ. ठीक आहे. म्हणजे आपल्याला तिकडे प्रश्न सोडवताना लगेच क्लिक होईल आणि आपल्याला हे कळेल की अरे अशा पद्धतीने हे प्रश्न आहे आणि आपल्याला तर सुटतायत, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे. आता याच्यात तर मूलभूत कर्तव्य आपण हे माइंड मॅपच्या स्वरूपात थोडं शिकून घेऊ. हे जे पुस्तक आता जी मी इमेज दाखवते आहे ती आहे आदरणीय अभिजित राठोड सरांचं माइंड मॅपचं पुस्तक आहे. त्याच्यातली ही इमेज आहे आणि जे मी पेनाने लिहिलेले ज्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत तर त्या मी कुठून ॲड केलेल्या आहेत, तर जे पुस्तक मी PYQ ॲनालिसिससाठी वापरत आहे पूर्व परीक्षेच्या, तर ते पुस्तक ज्ञानदीप अकॅडमीचं, तर त्या पुस्तकात जी काही इन्फॉर्मेशन एक्स्ट्राची दिलेली आहे ती मी याच्यात राईट डाऊन केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे त्या पुस्तकातलं एकही गोष्ट स्किप झालेली नाही आहे. ठीक आहे. ती सगळी मी तुम्हाला इत्थंभूत माहिती देत असते. फक्त आपण सोर्स म्हणून ते वापरत आहोत. जरी मी पुस्तक दाखवत नसले ते, पण सोर्स ॲज इट इज मी तो वापरते आहे. म्हणजे प्रश्नांचा सिक्वेन्स पासून त्याच्यातली इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सगळी पोहोचवत आहे. ठीक आहे. तर बघा, आता जर आजचा व्हिडिओ कसा असणार आहे, तर मूलभूत कर्तव्य मी तुमचे जे 11 मूलभूत कर्तव्य आहेत ना, हे मी तुमच्या ट्रिक्सच्या स्वरूपात सगळे पाठ करून घेणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ते नीट लक्षात घ्या. नंतर ही जी बाकीची माहिती आहे ती पण मी तुमची सगळी करून घेणार आहे. मेन काय असणार आहे की हे जे 11 मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत हे तुमचे नीट ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ करून घेणं आणि त्यानंतर आपण प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. आणि याच्यानंतर एक व्हिडिओ येईल ज्याच्यात मुख्य परीक्षेला आलेले प्रश्न मी घेणार आहे. प्रश्न किती असणार आहे? 29 प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. टोटल 29 प्रश्न मुख्य परीक्षेला विचारले गेलेले आहेत. ते आपण मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओही तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो व्हिडिओही तितकाच महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, तर आपण बघतोय मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य नेमकं कोणत्या भागात दिलेले आहे तिथपासून ते त्यांच्यावर टीका कशा पद्धतीने झाली आहे, कोणत्या देशात ते समाविष्ट आहे, कोणत्या देशात ते नाही आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघा मूलभूत कर्तव्य. आता आपण बेसिक अभ्यास करतो तेव्हा आपल्याला बरीच इन जनरल माहिती असते, पण ही माहिती कदाचित नसेल की अंमल कधीपासून झाला. तर अंमल त्याचं झालेलं आहे 3 जानेवारी 1977. ही पुस्तकात माहिती दिलेली आहे कोणत्या? ज्ञानदीप अकॅडमीच्या. त्यामुळे हे माहिती असू द्या. 3 जानेवारी 1977ला मूलभूत कर्तव्यांचा अंमल झालेला आहे. बाकी बघा, घटनात्मक तरतुदीमध्ये बघा, घटनात्मक तरतुदीमध्ये भाग कितवा आहे, कोणत्या भागात दिलेला आहे, तर भाग 4 मध्ये दिलेला आहे. आणि कलम कोणता आहे भाग अ मध्ये? कलम 51 आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी पाठ करण्याच्या आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाठ झाल्याच पाहिजे. बघा, भाग कोणता आहे? भाग आहे भाग 4 आणि कलम कोणता आहे? कलम 51 आता हे जे मूलभूत कर्तव्य होते हे आधीपासून आपल्या घटनेत होते का? तर अजिबात नाही. हे घटनेत ॲड करण्यात आलेले आहेत. कोणत्या घटना दुरुस्तीने? तर 42वी घटना दुरुस्ती 1976ची. त्यानुसार हे घटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. बघा, मग हीच माहिती आपल्याला सगळी इन डिटेल पाहायची आहे. भाग 4 मध्ये कलम 51 बरं, कलम 51 मध्ये एकूण किती दिलेले आहेत? मग पुन्हा 11 दिलेले आहेत. त्यांनी 11 मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यातही मूलभूत कर्तव्य किती होते दिलेले? 10 होते. नंतर 2002 मध्ये आपण 11वं मूलभूत कर्तव्य त्याच्यात ॲड केलेलं आहे. अशा गोष्टी आहेत त्या सगळ्या. भाग 4 मध्ये कलम 51 समिती होती सरदार सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार 42व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मूलभूत कर्तव्य तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहे. कोणतं? तर सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आलेले आहेत.
एवढ्या गोष्टी कळल्या तुम्हाला। भाग आहे त्याचा 4A, कलम आहे 51A, त्याच्यातही मग सब A to K पर्यंत, स्मॉल लेटर A to K पर्यंत म्हणजे 1 ते 11 पर्यंत मूलभूत कर्तव्य त्याच्यात समाविष्ट केलेले आहेत। एकूण 10 दिलेले होते, त्यातही 11 जे कर्तव्य होतं ते आपण नंतर ॲड केलेलं आहे। ठीक आहे, आता आपण थोडी माहिती आहे ना सरदार स्वर्णसिंग समिती जी होती ना त्याविषयी बघून घेऊ। तर ही समिती जी होती ही तत्कालीन काँग्रेस सरकारद्वारा गठीत करण्यात आलेली होती। ठीक आहे, पहिले 10 फंडामेंटल ड्युटीज पैकी 8 फंडामेंटल ड्युटीजचा समावेश करण्याची शिफारस केली होती। ठीक आहे, म्हणजे हे नीट लक्षात घ्या, जे टोटल 10 फंडामेंटल ड्युटीज पहिले दिलेल्या होत्या म्हणजे आपण ॲड केल्या होत्या, आता टोटल 11 आहेत। ठीक आहे, 11 कधी ॲड झालं हे आपल्याला माहिती पाहिजे, पण आधी किती होत्या, 10 ॲड केल्या होत्या। ठीक आहे, मग त्या 10 पैकी ज्या पहिल्या 8 होत्या ना त्या सरदार स्वर्णसिंग समितीने सांगितलेल्या आणि +2 अन्य होत्या, अशा टोटल 10 राहील लक्षात। पुढे बघा, इथे खाली मी माहिती लिहिलेली आहे, वरती जागा नव्हती म्हणून बघा इथे आहे की स्वर्णसिंग समितीने शिफारस केलेले कर देयतेचे कर्तव्य व फंडामेंटल ड्युटीचे उल्लंघन झाल्यास शिक्षेची तरतूद असावी। ठीक आहे, शिक्षेची तरतूद असावी, या शिफारसी स्वीकारण्यात आलेल्या नाही, एवढं राहील लक्षात। हां, बघा सरदार स्वर्णसिंग समिती कोणाच्या काळात गठीत करण्यात आली, तत्कालीन काँग्रेस सरकारद्वारा। ठीक आहे, जे 10 मूलभूत कर्तव्य होते त्यापैकी 8 समावेश करण्याची शिफारस केली, म्हणजे जे पहिले 8 होते ते त्यांचे होते, म्हणजे 8 + अन्य 2 असे 10, आणि एक 11वे ॲड झालं, हे बघा इथे लिहिलेलं आहे 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2002 ने ते कलम 51A मध्ये समावेश करण्यात आला। ठीक आहे, आता सरदार स्वर्णसिंग समितीने अजून कोणत्या कर्तव्यांची शिफारस केली तर हे पण लक्षात ठेवा, कर देयतेचं कर्तव्य आणि फंडामेंटल ड्युटीजचं उल्लंघन झालं तर शिक्षेची तरतूद असावी, असे 2 जे त्यांनी सांगितले होते त्याचा स्वीकार आपण केलेला नाहीये। दोन्ही लक्षात ठेवा, कोणतं कर देणं आणि शिक्षेची तरतूद जर उल्लंघन झालं तर, राहील एवढ्या गोष्टी लक्षात। आता पुढे बघा, आता हे जे आहे ना हे आपण सध्या वाचून घेऊ, मग मी तुम्हाला इन डिटेल ते समजावून सांगते। बघा, वाचून घेऊ आणि मग ट्रिक्सच्या स्वरूपात कसं पाठ करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। बघा, पहिलं जे मूलभूत कर्तव्य आहे काय आहे, संविधानाचे पालन करणे, संविधानाने पुरस्कारलेले आदर्श व उभ्या केलेल्या संस्था तसेच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे। मी तुम्हाला काय म्हटलं, आता फक्त मी वाचती आहे आणि मी तुम्हाला हे सगळं ट्रिक्सच्या स्वरूपात सांगणार आहे। ठीक आहे, बघा पुन्हा, संविधानाचे पालन करणे, संविधानाने पुरस्कारलेले आदर्श व उभ्या केलेल्या संस्था तसेच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे। दुसरं आहे राष्ट्रीय उदात्त आदर्शाची जोपासना करून अनुसरण करणे। तिसरं आहे देशाचे सार्वभौमत्व, ऐक्य व एकात्मता उन्नत राखणे व संरक्षण करणे। ठीक आहे, चौथा आहे देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवेस तयार राहणे। पाचवा आहे धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग सर्व भेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व भातृभाव वाढीस लावणे। स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणारा प्रथा सोडून देणे। ठीक आहे, 6 नंबरचा आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून ते जतन करणे। 7वा आहे अरण्ये, सरोवरे, नद्या व अन्य जीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे। प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे। ठीक आहे, प्राणीमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे। 8 नंबरचा आहे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारक वृत्ती यांचा विकास करणे। 9 नंबरचा आहे सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे। 10 नंबरचा आहे आपले राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल, अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे। 11वं आणि शेवटचं आहे 6 ते 14 वर्षे अंतर्गत वय असणाऱ्या पाल्याला त्याच्या पालकाने शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे।
86वी घटना दुरुस्ती 2002 ने कलम 51A मध्ये समावेश। ठीक आहे, आता हे झाले तुम्हाला, मी सगळे तुम्हाला वाचून दाखवले। आता मी तुम्हाला सांगते की ट्रिक्सच्या स्वरूपात हे सगळे पाठ कसे करायचे। आता तुमचा जर हा प्रश्न असेल की पाठ करण्याची गरज आहे का, तर हो, कारण मुख्य परीक्षेला याच्यावर सिक्वेन्स लावायला विचारलेलं आहे। ठीक आहे, मग आपल्याला होतं ते कन्फ्यूज की कशा पद्धतीने आपण पाठ करायचं, म्हणजे आठवत नाही मग आपल्याला। ठीक आहे, त्याच्यासाठी हा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे। आता ह्या व्हिडिओ नंतर जो मी व्हिडिओ आणेल ना, ज्याच्यात मी तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे प्रश्न दाखवणार आहे, 29 प्रश्न मूलभूत कर्तव्यांवर, तर त्याच्यात तुम्हाला कळेल की प्रश्न अशा पद्धतीने विचारला गेलेले आहे। त्यामुळे मूलभूत कर्तव्य आपल्याला 1 ते 11 पर्यंतचे सिक्वेन्स सगळा माहिती पाहिजे। आता ते कसे पाठ करायचे ते बघा आता मी हे जे सांगणार आहे ना कशा पद्धतीने पाठ करायचे, घेताना मी एकच शब्द घेतलाय, पण त्या एका शब्दावरून आपल्याला सगळं मूलभूत कर्तव्य काय आहेत ते नीट माहिती पाहिजे, तेव्हा आपले तिथे उत्तरं सुटतील। आणि पुन्हा सांगते, शिकवताना मला स्लो सांगावं लागतं, फास्ट सांगून चालणार नाही, पण तुम्ही फास्ट व्हिडिओ करून ऐकू शकता। ठीक आहे, त्यामुळे मी हळूहळू बोलती आहे, स्पीड माझा कमी आहे सांगण्याचा। बघा आता हे मी जे 10 कर्तव्य लिहिलेले आहेत दिसतात, ते मी काही ग्रुपमध्ये लिहिलेले आहे। पहिले 3चा ग्रुप केलेला आहे, नंतर हा मधला काही यांचा ग्रुप केला आहे, नंतर डायरेक्ट शेवटी 2 याचा ग्रुप केला आहे। ठीक आहे, आता पाठ कसं करायचं बघा। सगळ्यात आधी लक्षात ठेवा, आपल्या भारत देशात संविधान सर्वोच्च आहे, बरोबर। संविधान सगळ्यात श्रेष्ठ आहे, आपण संविधानालाच सर्वोच्च मानतो, माहीत असेल सगळ्यांना। त्यामुळे संविधान हा शब्द मूलभूत कर्तव्यांमध्ये 1 नंबरला लक्षात ठेवा, राहील लक्षात। ठीक आहे, आता 1 नंबरचं कर्तव्य लक्षात राहील तुमच्या, मी तुम्हाला पुन्हा ते कोरिलेट करून दाखवेल, तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने या गोष्टीचा फायदा होतो आहे, खरंच उत्तरं सुटतात। आणि डायरेक्ट 11 नंबरचं बघा, म्हणजे पहिलं संविधान लक्षात राहील आणि डायरेक्ट 11 नंबरचं शेवटचं जे आहे ते का लक्षात ठेवायचं, कारण ते 86वी घटना दुरुस्तीने 2002 ने समाविष्ट केलेलं आहे, म्हणून ते लक्षात राहतच कारण त्याच्यावर सेपरेट प्रश्न पडलेले आहेत। ठीक आहे, हे झालं 11वं। आता पुन्हा आपण संविधानावर येऊ। आता पहिले 3 पाठ करू। संविधान सर्वोच्च आहे, संविधान सर्वोच्च आहे, मग असं लक्षात ठेवा, संविधानाचे आदर्श आपल्याला पाळायचे आहे किंवा संविधान आपल्यासाठी आदर्श आहे। आता बघा, ह्या अर्थाने त्याच्यात दिलेलं नाहीये, पण मी दुसऱ्या नंबरचं मूलभूत कर्तव्य लक्षात ठेवण्यासाठी ते सांगतीये, त्याचा क्रम लावतीये की संविधानाला आदर्श आपण मानतो, पण त्या उद्देशाने त्याच्यात दिलेलं नाहीये। ठीक आहे, बघा, संविधान आपल्यासाठी सर्वोच्च आहे, 2 नंबरला लगेच आदर्श हा शब्द लक्षात ठेवायचा। ठीक आहे, मग 3 नंबरला लक्षात ठेवायचं सार्वभौमत्व, तेही नाही लक्षात राहिलं तर काय लक्षात ठेवणार। 3 नंबरचं जे कर्तव्य आहे ना, त्याच्यात 3 शब्द खूप महत्त्वाचे आहे, सार्वभौमत्व, ऐक्य व एकात्मता। 3 आता तुमचे राहिलाच पाहिजे लक्षात, संविधान, 2 नंबरला आदर्श आणि 3 नंबरला सार्वभौमत्व। सार्वभौमत्व सोबत अजून 2 शब्द, ऐक्य व एकात्मता। ठीक आहे, आता पुढे बघा, पुढचं आहे, पहिले 3 लक्षात राहतील। आता पुढे बघा, 4 नंबरला लक्षात घ्या, संरक्षण। संरक्षण त्यांनी कशाचं सांगितलंय, देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवेस तयार राहणे। आता बघा, संरक्षण कसं लक्षात ठेवा सांगते की हे बघा, 4 म्हणजे हे बघा, आता लक्षात कसं ठेवायचं, 4 नंबरला संरक्षण आहे असं लक्षात ठेवायचं। 4 आकडा आहे, बरोबर। 4 पाय कोणाकोणाला असतात, प्राण्यांचं नाही म्हणत आहे बघा। 4 पायाची खुर्ची असते, 4 पायाचा टेबल असतो, 4 पायाचा पलंग असतो। आता हे कोरिलेट कसं करायचं ते सांगते बघा। भूकंप जर झाला तर आपल्याला लहानपणापासून काय शिकवलेलं असतं की एखाद्या टेबलाखाली जाऊन बसायचं किंवा एखाद्या पलंग असेल त्याच्या खाली, त्याच्याने आपलं संरक्षण होतं, आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं असतं। 4 पाय असतात त्याला, 4। ठीक आहे, मग त्याच्यावरून कसं लक्षात ठेवणार, टेबल, खुर्ची, पलंग यांना 4 पाय असतात। ठीक आहे,
मग ते आपले संरक्षण करतात. त्याच्या खाली जाऊन बसलं की संरक्षण होतं. असं 4 आकड्यावरून 4 पाय लक्षात ठेवायचे. 4 पायवरून टेबल, खुर्ची, पलंग, त्याच्या खाली जाऊन बसलो की आपलं संरक्षण होतं. त्याच्यावरून 4 हा आकडा संरक्षणाशी संबंधित लक्षात ठेवायचा. आता 5 आकडा. 5ला काय म्हटलंय मी? बंधुभाव आणि स्त्रिया. कसं लक्षात ठेवा? 5. हे बघा, हा माझा हात आहे 5. हाताची 5ही बोटं कधी सारखी नसतात. जशी हाताची 5ही बोटं सारखी नसतात, तशीच एका आईच्या पोटी असलेली मुलंही सारख्या स्वभावाची नसतात. बरोबर? आता तुम्ही म्हणाल हे असं काय सांगता? बघा, सांगते व्यवस्थित. एका हाताची 5ही बोटं सारखी नसतात, तशीच एका आईच्या पोटी आलेली सगळी मुलं पण काय सारख्या स्वभावाची नसतात. म्हणजे काय? भाऊ 5 बंधू. मग ते 5 वरून मी काय म्हटलं? ते जे आहे एका हाताची 5ही बोटं सारखी नसतात, त्यावरून मी काय लक्षात ठेवायला सांगते तुम्हाला? एका हाताची 5ही बोटं सारखी नसतात, त्यावरून काय मी पुढे म्हटली? तशीच आईच्या पोटी आलेली 5ही लेकरं किंवा सगळी लेकरं सारखी नसतात. मग त्याच्यावरून बंधुभाव लक्षात ठेवा. जे लेकरं आहे ना, एका आईच्या पोटी जे लेकरं म्हणते ना मी, त्याला बंधुभाव म्हणा. 5 वरून तसं लक्षात ठेवायचं आहे. आणि मुलांना जन्माला घालणारी कोण असते? एक स्त्री असते ना. माता तर आहे ती, पण ते काम कोण करते? एक स्त्री करते ना. त्यामुळे 5 नंबरला बंधुभाव आणि स्त्रिया या 2 गोष्टी लक्षात ठेवायचं. ते कसं कोरिलेट होतंय मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. आता 6 नंबरचं बघा कसं लक्षात ठेवायचं. 6 नंबरचं लक्षात ठेवा, संस्कृती. तर संस्कृती नावाची एक छोटी मुलगी आहे आणि 6 वर्षाची संस्कृती असं लक्षात ठेवा. 6 वर्षाची संस्कृती, 6 वर्षाची संस्कृती, छोटी मुलगी. 6 नंबरचं तसं लक्षात ठेवा. आता 7 नंबरचं कसं लक्षात ठेवा सांगते. एंजल नंबर्स, तुम्हाला ही कन्सेप्ट माहिती आहे का नाही मला माहीत नाही, पण एंजल नंबर्स असतात. आता हे मान्यवर आहे ज्याच्या त्याच्या, ठीक आहे. तर जे एंजल नंबर्स असतात त्याच्यापैकी प्रत्येक एंजल नंबरला एक काहीतरी अर्थ डिनोट केलेला असतो. जसं 7 जो नंबर असतो ना, तो डिवाइन नंबर आहे ॲक्च्युलीमध्ये. 8 जो असतो तो वेल्थशी रिलेटेड असतो. 4 जो असतो तो प्रोटेक्शनशी रिलेटेड असतो. असे त्या एंजल नंबर्सचे अर्थ असतात, ठीक आहे. त्याच्यापैकी मग मी 7 काय घेतलेला आहे? 7 इज डिवाइन एंजल नंबर आणि त्याच्यात निसर्ग दिलेला आहे. आणि निसर्गाला आपण देव म्हणूनच पूजतो, बरोबर? देवासारखं त्याला पूजतो आपण निसर्गाला. म्हणून 7ला निसर्ग लक्षात ठेवायचं. निसर्ग 7 इज डिवाइन एंजल नंबर, त्यावरून 7 नंबरला आहे निसर्ग. 8 नंबरला लक्षात ठेवा मानवतावाद. त्याच्यात बरंच दिलं आहे, विज्ञानवाद, नंतर शोधक बुद्धी. आता मला सांगा, मानवतावादावरून आपल्याला मानव म्हणजे मानवतावाद या शब्दावरून आपल्याला मानव हा शब्द काही करून लक्षात ठेवायचा आहे. आता 8 नंबरचा जो आकडा आहे ना, त्या 8 नंबरच्या आकड्यापासून मी माणूस तयार केला आहे. मग तुम्ही पण ते लक्षात ठेवायचं. अरे 8 पासून मॅडमने माणूस तयार केला होता. आणि मग मानवतावाद लक्षात ठेवायचं. आणि मानवालाच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असतो, त्यालाच ती शोधक बुद्धी असते. त्याच्यावरून 8 नंबरचं लक्षात ठेवायचं. आता बघा 9 नंबरचं आहे रक्षण, हिंसाचाराचा त्याग. आता रक्षण, आपण रक्षण कसं करतो? हातात काहीतरी तर शस्त्र पाहिजे ना. मग आपल्या हातात शस्त्र आहे काठीचं. पण आपली काठी कशी आहे? हे बघा, ही अशी ही काठी आहे आपली, जिला खालून असा बेस आहे आणि वरतून अशी ती गोल झालेली आहे. इथे मध्ये धरू शकतो तिला. हा जो दांडा आहे ना, तिथे असं मध्ये धरू शकतो. ती अशी उभी पण राहते. मग रक्षण करण्यासाठी आपली ही काठी आहे 9 नंबर सारखा आकाराची, ही ताठ काठी आहे, ठीक आहे. त्याच्यावरून रक्षण लक्षात ठेवा. आणि 10 नंबरचं एक लक्षात ठेवायचं जे दिलेलं आहे त्यांनी, आपले राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत राहील. म्हणजे तुम्हाला लक्षात फक्त ठेवायचे 10 नंबरसाठी मी ट्रिक बनवली नाही आहे, बाकी सगळ्यांच्यासाठी मी ट्रिक बनवली आहे. आता बघा हे खरंच कोरिलेट होता की नाही ते आपण करून बघू, म्हणजे मग तुम्हाला ते कळेल. बघा बघा, सगळ्यात पहिले मी काय सांगितलं होतं लक्षात ठेवा, संविधान सर्वोच्च आहे भारतात. तर मग त्यावरून लक्षात ठेवा
संविधानाशी रिलेटेड काय काय त्यांनी दिलेलं आहे, 1-2 मिनिटं. हां, संविधानाशी रिलेटेड काय म्हटले? पहिलं मूलभूत कर्तव्य, संविधानाचे पालन करणे, संविधानाने पुरस्कारलेले आदर्श व उभ्या केलेल्या संस्था तसेच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. बघा, संविधानाशी रिलेटेड एवढं जे वाक्य आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. मग राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे पण जर विचारलं तर ते पण 1 नंबरलाच येईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही संविधानासोबत ह्या 2 गोष्टी पण लक्षात ठेवू शकता, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत. ठीक आहे, आता ह्या वाक्यात पण आदर्श हा शब्द आलेला आहे, पण आपण तो इथे कन्सिडर करायचा नाही आहे. म्हणजे इथला, कारण दुसऱ्या नंबरची ट्रिक आदर्श या शब्दावरून आहे ना, तर तो शब्द ट्रिकचा तो सेकंड याला कन्सिडर करायचा. ठीक आहे, आदर्श याच्यातही लक्षात ठेवा, पण दुसऱ्या नंबरचं ट्रिकसाठी आदर्श हा शब्द वापरला हे लक्षात ठेवा. पुन्हा बघा, पहिल्या नंबरचं कर्तव्य, संविधानाचे पालन करणे, संविधानाने पुरस्कारलेले आदर्श व उभ्या केलेल्या संस्था तसेच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. म्हणजे 1 नंबरचं कर्तव्य म्हटलं तर तुम्हाला संविधान शब्द आठवायला पाहिजे, किंवा घटना, किंवा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत. राहील लक्षात. आता 2 नंबरला मी काय सांगितली होती ट्रिक? आदर्श. आदर्श हा लक्षात ठेवा शब्द. मग काय आहे ती 2 नंबरचं? बघा, राष्ट्रीय उदात्त आदर्शांची जोपासना, अनुसरण करणे. ठीक आहे, आदर्शांची, कशाचे आदर्श? राष्ट्रीय उदात्त आदर्शांची जोपासना करून अनुसरण करणे. हां, 3 नंबरचं बघा, 3 नंबरला मी सांगितलं होतं सार्वभौमत्व, ऐक्य व एकात्मता हे 3 शब्द एकत्र लक्षात ठेवा. 3 शब्द दिलेले आहेत त्याच्यात, 3 नंबरला 3 शब्द माहिती पाहिजे. काहीच नाही आठवलं तर एवढं लक्षात ठेवा की सार्वभौमत्व हा शब्द 3 नंबरला आहे. ठीक आहे, सार्वभौमत्व, ऐक्य व एकात्मता काय आहे ते? देशाचे सार्वभौमत्व, ऐक्य व एकात्मता उन्नत राखणे व संरक्षण करणे. ठीक आहे, झालं. आता बघा, 4 नंबरला मी काय सांगितली होती ट्रिक? संरक्षण. संरक्षण. हां, आता मी पुन्हा ते एक्सप्लेन करत नाही आहे संरक्षणचं, लक्षात घ्या तुम्ही. संरक्षण काय? देशाचं संरक्षण व राष्ट्रीय सेवेस तयार राहणे. ठीक आहे, देशाचं संरक्षण आणि राष्ट्रीय सेवेस तयार राहायचं कधी पण. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, संरक्षण 4 नंबरच्या याच्यात पण आहे आणि 3 नंबरच्या याच्यात पण संरक्षण हा शब्द आहे, पण आपल्याला संरक्षण हा शब्द 4 नंबरशी कोरिलेट करायचा आहे. इतक्या मायन्यूट गोष्टी मी तुम्हाला का सांगते? का तर उत्तरं चुकायला नको. संरक्षण 4 नंबरला आपण म्हटलं आहे देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवेस तयार राहणे. ठीक आहे, 5 नंबरला काय आहे? बंधुभाव, स्त्रिया. बघा, 5 नंबरचं काय आहे? धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग सर्व भेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व भातृभाव. आणि दुसऱ्या पुस्तकात बंधुभाव हां वाढीस लावणे. स्त्रियांशी रिलेटेड काय आहे बघा? स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथा सोडून देणे. याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे, पुढे बघा. 6 नंबरचं सांगितलं होतं. 6 वर्षांची एक छोटी मुलगी आहे, तिचं नाव आहे संस्कृती. काय लिहिलंय? आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून ते जतन करणे. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जाणून ते जतन करणे, हे आहे 6 नंबरचं. 7 नंबरचं मी सांगितलं निसर्ग. निसर्गाशी रिलेटेड काय आहे बघा? अरण्य, सरोवरे, नद्या व अन्य जीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे. प्राणीमात्रांबद्दल दया बुद्धी बाळगणे. निसर्गात प्राणी असतात की नाही, मग प्राणीमात्रांबद्दल दया बुद्धी बाळगणे. कितवं? 7 नंबरचं आहे. राहील लक्षात. पुढे बघा, 8 नंबरला सांगितलं मानवतावाद. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारक वृत्ती यांचा विकास करणे. ठीक आहे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारक वृत्ती यांचा विकास करणे. ठीक आहे. 9 नंबरचं बघा. 9 नंबरचं रक्षण, हिंसाचाराचा त्याग. रक्षण कसं करणार आपण? काठीने करणार. ठीक आहे, बघा. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. राहील लक्षात. सार्वजनिक संपत्तीचं रक्षण किती याच्यात सांगितलंय आपल्याला? 9 नंबरच्या याच्यात सांगितलंय. जी काठी आहे ना
9 आकाराची आपल्याला रक्षण करायचं आहे. कशाचं? संपत्तीचं, सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे काठी आहे. ठीक आहे. आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 10 नंबरला मी काहीही लिहिलेलं नव्हतं, तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलंय. आपले राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल. अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे. ठीक आहे. आणि शेवटचं जे मी तुम्हाला सांगितलं ते आपल्या सगळ्यांना लक्षात राहतं, कारण ते नंतर ॲड केलेलं आहे आणि त्याच्यावर खूप सारे प्रश्न पण विचारलेले आहे. 6 ते 14 वयोगटातील 6 ते 14 वर्षे अंतर्गत वय असणाऱ्या पाल्याला त्याच्या पालकाने शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2002 ने कलम 51A मध्ये समावेश झालेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले हे पाठ झालेलं आहे. आता पुढे बघा, हेतू काय होता मूलभूत कर्तव्यांचा. मी पुन्हा सांगते, हे जे पेनाने नंतर मी ॲड केलेलं आहे ते ॲनालिसिसचं आपण ज्ञानदीप अकॅडमीचं पुस्तक वापरतोय. त्याच्यात प्रश्नांच्या खाली जे काही ॲनालिसिस दिलेलं आहे त्या गोष्टी मी इथे लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे. तर तेच जे ॲनालिसिस प्रत्येक प्रश्नाखाली दिले त्या सगळ्या एक्स्ट्रा गोष्टी मी इथे ॲड केलेल्या आहेत. हेतू काय आहे मूलभूत कर्तव्यांचा? घटनाबाह्य विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवणे. ठीक आहे. मूलभूत कर्तव्यांचे महत्त्व बघू आपण आता. काय महत्त्व आहे बघा. हक्कांचा उपभोग घेताना कर्तव्याची जाणीव ठेवण्यास ही कर्तव्ये सांगतात. राष्ट्रविरोधी समाजविरोधी कृत्य करण्यास ताकीद देतात. कायद्याची घटनात्मकता तपासण्यासाठी न्यायालय मूलभूत कर्तव्यांचा आधार घेऊ शकते. ठीक आहे. कायद्याद्वारे मूलभूत कर्तव्ये अंमलात येऊ शकतात. पालन नाही झाल्यास संसद कायदा करून शिक्षेची तरतूद करू शकते. तत्कालीन विरोधी पक्षाने सुद्धा मूलभूत कर्तव्ये घटनेत समाविष्ट करण्यास विरोध दर्शवला नाही. हे जे महत्त्व सांगितलं आहे ना, याच्यावर पण मल्टिपल स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. हे जे दिलं ना हे फार महत्त्वाचं आहे. पुन्हा मूलभूत कर्तव्य कशाशी समरूप आहेत बघा. मानवाधिकाराच्या वैश्विक जाहीरनाम्यातील 23 उपकलम 1 कलमा समरूप आहेत. राहील लक्षात. पुढे बघा, मूलभूत कर्तव्यावरील आपण आता टीका बघू. टीका काय केलेली आहे, ते न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे काय, आपण ते जर कोणी म्हणजे त्याच्या विरोधात आपण दाद मागायला नाही जाऊ शकत, त्यामुळे म्हणजे कोर्टात नाही जाऊ शकत. ठीक आहे. त्यामुळे ते न्यायप्रविष्ट नाहीत. केवळ नैतिक आदर्शांची जंत्री. ठीक आहे. कर्तव्य पालनाच्या मोजपट्ट्या नाहीत. बहुतांश लोक निरक्षर आणि ग्रामीण असताना त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा ही अपेक्षा केली आहे. केवळ नागरिकांचेच कर्तव्य, राज्याचे नाही. म्हणजे जे काही कर्तव्य करायचे ते कोणी करायचे, नागरिकांनीच करायचे. राज्याला एकही कर्तव्य नाही दिलं. ठीक आहे. स्वर्णसिंग समितीने मूलभूत कर्तव्यांचे उल्लंघन करण्यास शिक्षेची शिफारस केली होती. हे आपण ऑलरेडी बघितलं. कर्तव्ये सर्वसमावेशक नाहीत. मतदान करणे, कर भरणे, कुटुंब नियोजन यांसारख्या कर्तव्यांचा समावेश नाही. कर्तव्य काय सर्वसमावेशक नाही आहे. मतदान करणे, कर भरणे, कुटुंब नियोजन अशी कर्तव्य त्यात दिली आहेत का? नाही दिलेले आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा की फंडामेंटल ड्युटीज राज्यघटनेला जोडण्यास विरोध केला होता असे काही व्यक्ती. तर ते 2 व्यक्तींची नावं लक्षात ठेवा. C.K. दफ्तरी आणि A.K. सेन. पुन्हा सांगते, C.K. दफ्तरी आणि A.K. सेन अशी त्या दोघांची नावं आहेत, 2 व्यक्तींची. ठीक आहे. पुढे बघा, आपण आता बघूया मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये. काही कर्तव्ये नैतिक तर काही नागरी स्वरूपाची आहेत. भारतीय जीवन पद्धतींचा अविभाज्य घटक असलेल्या मूल्यांचे प्रतीक केवळ भारतीयांना लागू आहेत. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. केवळ भारतीयांना लागू आहेत. ठीक आहे. न्यायप्रविष्ट नाहीत, ऑलरेडी आपण पाहिलं. तथापि योग्य कायदा करून अंमलबजावणी करण्यास संसद मुक्त आहे. ठीक आहे. आता बघा, आपण घेतले कोणाकडून आहे ते सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेतलेले आहे. ठीक आहे.
आता बघा, समावेश असणारे आणि समावेश नसणारे देश, म्हणजे मूलभूत कर्तव्य कोणत्या कोणत्या देशात समाविष्ट आहेत, कोणत्या कोणत्या देशाच्या घटनेत आहेत आणि कोणत्या कोणत्या देशाच्या घटनेत नाही, हे आपण बघणार आहोत. बघा, जपान, व्हिएतनाम, नेदरलँड, रशिया, भारत यांच्या याच्यात आहे. बघा, भारतात तर आहे म्हणून तर आपण शिकतोय. भारताने घेतले कोणाकडून? रशियाकडून, म्हणून हे पण माहिती पाहिजे. जपान या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे म्हणून हे माहिती पाहिजे. उरतं काय? जपान आणि व्हिएतनाम. जपान आणि व्हिएतनाम जरा यमक साधल्यासारखं होतं ना, पान आणि नाम. व्हिएतनाम आणि नंतर नेदरलँड या 5 देशात समावेश आहे. आणि समावेश नसणारे कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. आता ज वरून जपान ज्याच्यात समावेश आहे, ज वरून जर्मनी ज्यात समावेश नाही आहे, असं जर्मनी आणि जपान लक्षात ठेवा. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया ए वरचे आहे, लक्षात ठेवा. मग अमेरिकेलाच लागून असणारा देश आहे कॅनडा वरती, तिथेही नाही आहे, अमेरिकेतही नाही आहे, कॅनडातही नाही आहे, फ्रान्समध्ये नाही आहे, जर्मनीमध्ये नाही आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. कसं? अमेरिके ए वरचे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेला लागून कॅनडा, नंतर फ्रान्स आणि जर्मनी, युरोपियन कंट्रीज. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपण सगळं आता हे बघितलेलं आहे. ठीक आहे, आता आपण बघूया प्रश्न काय काय विचारला गेलेले आहेत ते. बघा, त्या व्हिडिओत त्या पुस्तकात पहिलाच प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले. ठीक आहे, म्हणजे प्रश्न आहे ह्या 11व्या मूलभूत कर्तव्यावर. ठीक आहे, प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवला. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले? कर्तव्य कोणतं आहे? 51A आणि उपकलम K. ठीक आहे, आपण ते बघितलं आहे. कोणती घटना दुरुस्ती? 86वी घटना दुरुस्ती 2002. ठीक आहे, त्यांनी ऑप्शनमध्ये 42वी, 52वी, 62वी असे ऑप्शन दिलेले आहेत. उत्तर आहे 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट. ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे त्यांनी विचारलेला, म्हणजे पुस्तकात सिक्वेन्समध्ये दिलेला आहे की कोणत्या समितीच्या शिफारसीवरून मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? ग्रुप सी 2022ला प्रश्न विचारला आहे. बघा, ग्रुप सी लाच पूर्व परीक्षेला 2022ला पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितला. दुसरा प्रश्न लगेच काय येतोच त्याच पेपरमध्ये, ग्रुप सी पूर्व परीक्षा 2022ला की कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार? तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार. ऑप्शन्स काय काय दिलेले? देवराज समिती, करण सिंग समिती, कृपलानी समिती, स्वर्णसिंग समिती. उत्तर काय आहे आपलं? स्वर्णसिंग समिती. आणि पुस्तकात जी काही माहिती स्वर्णसिंग समितीची दिली आहे ती आपण ऑलरेडी सगळी बघितलेली आहे, ती आपण रिपीट नाही करायची. ठीक आहे, पुढचा एक प्रश्न बघा, भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? ग्रुप सी पूर्व परीक्षा 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर कशात आलेला आहे? मूलभूत कर्तव्यात त्याचं वर्णन आलेलं आहे. ठीक आहे, फंडामेंटल ड्युटीजमध्ये. हां, पुढे बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. एक 2 मिनिट. बघा, त्या पुस्तकात चौथा जो प्रश्न आहे तो काय आहे? आता हे जे दाखवते मी, हे आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं पुस्तक आहे, त्याच्यातून मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, बघा, भारताशिवाय अन्य कोणत्या 2 राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे? बघा, पुन्हा वाचते. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली आहे? कंबाईन 2019ला विचारलेला. बघा, अमेरिका, जपान, कॅनडा, फ्रान्स. मी तुमचा इतक्यात पाठ करून घेतलं होतं. उत्तर आहे जपान. हां, बघून घेऊ स्पष्टीकरण. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांसाठी पूर्वीच्या सोव्हिएत राज्यघटनेपासून प्रेरणा घेतली आहे. अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इत्यादी कोणत्याही प्रमुख लोकशाही देशांच्या राज्यघटनेत नागरिकांच्या कर्तव्याची सूची स्पष्टपणे मांडली नाही. जपानची राज्यघटना ही नागरिकांच्या कर्तव्यांची सूची देणारी जगातील लोकशाही देशातील एकमेव घटना आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया.
बरं, पुढचा प्रश्न जो 5 नंबरचा त्याच्यात विचारला आहे तो पण अगदी सोपा आहे, जो ग्रुप बी पूर्व परीक्षा 2018ला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला? आता हे तर उत्तर तुमच्या पाठ झालं असेल. 42वी घटना दुरुस्ती 1976 अन्वय. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघूया, 6 नंबरचा. बघा, पुढचा जो प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? आपण ऑप्शन वाचूया. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे, राज्यघटना व त्यातील तत्वांचा आदर करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. तर त्याच्यातलं उत्तर आहे 1 नंबरचं, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे. ठीक आहे, आपण आता बघून घेऊ स्पष्टीकरण काय दिलं आहे ते. सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे हे मूलभूत कर्तव्य नाही. ठीक आहे, टीकाकारांच्या मते मतदान करणे मूलभूत कर्तव्यात समाविष्ट नसल्याची टीका केली जाते. ठीक आहे, आता इथे जे दिलेलं आहे ते आपण इथे वाचत नाहीये. ठीक आहे, पूर्ण त्यांनी 11 कर्तव्य दिलेले आहेत, आपण ऑलरेडी ते पाठ केलेले आहे. आपण आता पुढचा प्रश्न बघूया, 7 नंबरचा. बघा, पुढचा 7 नंबरचा प्रश्न विचारलेला आहे, मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. PSI पूर्व परीक्षा 2016ला हा प्रश्न विचारलेला आहे. मूलभूत पहिलं विधान आहे. बरं, त्यांनी विचारलं काय आहे, बरोबर विधान कोणतं आहे? ठीक आहे, मूलभूत कर्तव्ये मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती, बरोबर आहे, नंतर ॲड केली आहे ना ती. नंतर 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीद्वारे 10 मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली, बरोबर आहे. आणि 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधीबाबतचे 11वे कर्तव्य 86व्या घटना दुरुस्तीने 2002 साली समाविष्ट करण्यात आले, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे अ, ब, क हे तीनही विधानं बरोबर आहेत, असा तो प्रश्न होता. आता आपण पुढचा प्रश्न बघूया, जो 8 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे बघा, योग्य कथन किंवा कथने निवडा. ASO पूर्व परीक्षा 2017ला विचारलेला आहे. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली, हे विधान बरोबर आहे. आणि 86व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये 11वे कर्तव्य समाविष्ट करण्यात आले, हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधाने कथन A आणि कथन ब बरोबर आहे. ठीक आहे, पुढे बघा, आपण स्पष्टीकरण वाचून घेऊ काय दिलेलं आहे ते. राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता, ते प्रथम 42व्या घटना दुरुस्तीने 1976 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली. 42वी घटना दुरुस्ती 1976. स्वर्णसिंग समितीनुसार मूलभूत कर्तव्ये 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केली. 10 कर्तव्यांचा समावेश होता, त्यासाठी 42व्या घटना दुरुस्तीने भाग 4A हा भाग जोडण्यात आला. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता हे शब्द नव्याने सरनाम्यामध्ये जोडण्यात आले. 86वी घटना दुरुस्ती 2002 रोजी करण्यात आली. 86व्या घटना दुरुस्तीनुसार वय वर्षे 6 ते 14 पर्यंत मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी कलम 21A जोडले. ठीक आहे, आता आपण बघूया पुढचा प्रश्न. 9 नंबरचा प्रश्न बघा काय आहे, खालील विधाने लक्षात घ्या. STI पूर्व परीक्षा 2014ला प्रश्न विचारला आहे आणि विचारला आहे बरोबर विधान कोणतं आहे. तर पहिलं विधान आहे, स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला, हे विधान बरोबर आहे. मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहे, हे पण आपण बघितलं आहे, बरोबर विधान आहे. केशवानंद भारती केस मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे, हे विधान चूक आहे. ठीक आहे, बघा क कोणत्या कोणत्या ऑप्शनमध्ये 2, 3 आणि 4 ऑप्शनमध्ये क ऑप्शन आहे, त्यामुळे हे तिन्ही इलिमिनेट होतं आणि उत्तर अ आणि ब. स्पष्टीकरण बघा, साम्यवादी देशात मात्र मूलभूत हक्क व कर्तव्य यांना समान महत्त्व दिले आहे, म्हणून पूर्वीच्या सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेने नागरिकांचे स्वातंत्र्य व हक्क यांना त्यांची कर्तव्ये व जबाबदारी यापासून वेगळे करता येत नाही असे स्पष्ट केले. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. 10 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51A कशाशी संबंधित आहे? तर 51 हे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. ठीक आहे, स्पष्टीकरण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे.
पुढचा प्रश्न आहे 11 नंबरचा पुस्तकात दिलेला सोपा प्रश्न आहे. एसो पूर्व परीक्षा 2012ला विचारलेला आहे. भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला? 1976ला. ठीक आहे. ऑप्शनमध्ये 1969, 1951, 1975 आणि चौथा ऑप्शन आहे 1976. उत्तर काय आहे? 1976. आणि 12वा जो प्रश्न आहे तो पण सोपा आहे. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? बघा, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला? STI पूर्व परीक्षा 2011ला विचारला आहे. उत्तर आपल्याला माहित आहे 42वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण मूलभूत कर्तव्यावरचे जे काही 12 प्रश्न पूर्व परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत ते आपण सगळे इन डिटेल पाहिलेले आहेत. सोबत फंडामेंटल ड्युटीज व्यवस्थित पाठ केलेले आहे. आता पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे मुख्य परीक्षेला काय काय प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावर. तो पण व्हिडिओ नक्की बघा आणि हा पण 100% तुम्हाला बघावा लागणारच आहे. ठीक आहे. तर त्याच्यातले 29 प्रश्नांवर मी लवकरच व्हिडिओ आणते. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.